भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यात वाघिणीचा हैदोस सुरूच असून यातच या वाघिणीनं 5 वर्षाच्या मुलाला ठार केलं। साकोली तालुक्यातील विरशी गावातील बुधवारी सकाळची ही घटना असून या नरभक्षक वाघिणीचा वनविभागानं बंदोबस्त करावा अशी ही मागणी केली जात आहे। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील विरशी गावात बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। या भागात संजय कापगते यांच्या शेतात वीटभट्टीच्या कामाकरता काही कुटुंब शेतावर राहत होते। बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास झोपेत असलेल्या मुलावर हल्ला करत वाघिणीनं 5 वर्षाच्या मुलाला ठार केलं। धक्कादायक बाब म्हणजे एका महिन्यातील ही चौथी घटना आहे। या 4 घटनेपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर नागपुरात उपचार सुरू आहे। वन विभागाचे अधिकारी महिन्याभरापासून या भागातील जंगलात वाघिणीला पकडण्यासाठी गस्त घालत आहेत, पण वाघीण वन अधिकाऱ्यांना चक्क चकवा देत आहे आणि नागरिकांवर हल्ले करत आहे। वन विभागानं अनेक ठिकाणी पिंजरे देखील लावले तरी देखील काहीही उपयोग होताना दिसत नाही आहे। वाघांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांनं नागरिकांमध्ये भीती पसरली असून नरभक्षक वाघांचा वन विभागानं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।